नमस्कार मित्रांनो. एक दिवसाच्या गत्यंतरासाठी माफ करा. काल थोडं कामामुळे व्हिडिओ बनवता आला नाही मला. तर आज मी 47 पेजपर्यंत पोचलेलो लास्ट टाईम. तर आज पार्ट 18 भगवंतराव वाचायला सुरुवात करतो मी. श्री सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. भगवंतराव क्षीरसागर वडील विठ्ठल भक्त प्रवर पंढरपुरासी वारंवार फेरी वरचेवर करीत. घरात होती विठ्ठल मूर्ती. वडील पंचतत्व पावल्यावरती. झाली पूजाने वेद समाप्ती. श्राद्ध तिथीही राहिली नाही. वारीची कथा वार्ता. भगवंतराव शिर्डीसी येता. बाबा आठवणी तयाच्या पिता. म्हणती तो होता दोस्त माझा. हा त्या माझ्या स्नेहाच्या सुत. म्हणून यासी मी आणीला खेचित. नाही कधी हा नैवेद्य करीत. उपाशी ठेवीत मजलाही. विठ्ठलासी ठेवी उपाशी. म्हणून शिर्डीसी आणले यासी. आता देईन आठवणीसी. लावीन पूजेसी याजला. एकदा पर्व विशेष जाणून. करावे प्रयाग तीर्थी स्नान. दास गणूचे झाले म्हण. आले आज्ञापण घ्यावया. बाबा देती प्रत्युत्तर. न लगे तदर्थ जाणे दूर. हेची आपुले प्रयाग तीर. विश्वास धर दृढमनी. खरेची सांगावे काय कौतुक. बाबांचे चरणी ठेविता मस्तक. उभ्यांगुष्टी निथळले उदक. गंगाय मुनोदक पाझरले. पाहुनिया तो चमत्कार. दास गणुसी आला गईवर. काय बाबांचा महदुपकार. फुटला पाझर नयनासी. वैखरीसी चढले स्फुरण. प्रेम आले उचंबुळून. अगाध शक्ती अघटित लीला वर्णन. करुणी समाधान पावले. दासगणूंचे पद हे गोड. वेळीच पुरावे श्रोतयांचे कोड. म्हणून त्या प्रासादिक पदाची जोड. देवोनी ही होड पुरवितो. अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरू राया. जड जीवाते भवी ताराया तू नौका सदया. वेणी माधव आपण होऊनी प्रयाग पद केले. गंगा यमुना द्वय अंगुष्ठीम प्रवाह दाखविले. कमलोद भाव कमलावर शिवहर. त्रिगुणात्मक मूर्ती तुची होऊनी साई समर्था. विचरसी भूवरती. प्रहर दिसाला ब्रह्मा समते ज्ञान मुखे वदसी. तमोगुणाला धरुनी रुद्ररूप कधी कधी दाखविसी. कधी कधी श्री कृष्णासम त्या बाललीला करिसी. भक्त मनासी सरस करुनी मराळ तू बनसी. यवन म्हणावे तरी ठेवीसी गंधावर प्रेमा. हिंदू म्हणू तरी सदैव वससी मशिदीत सुखधामा. धनिक म्हणावे जरी तुला तरी भिक्षाटन करिसी. फकीर म्हणावे तरी कुबेरा दाने लाजविसी. तवो कसा ते मशीद म्हणू तरी वनी ते ठाया. धुनीत सदा प्रज्वलित राहे उदी लोका ध्याया. सकाळपासूनी भक्त साबडे पूजन तव करीती. माध्यान्हीला दिनकर येता होत असे आरती. चहू बाजूंना पार्षद गणसम. भक्त उभे राहती. चौरी चामरे करी धरुनी तुझवर ढाळीती. शिंग कडाळे सुर सनया. दणदणते घंटा. चोपदार ललकारती द्वारी घालुनिया पट्टा. आरती समयी दिव्यासनी तू कमलावर दिससी. प्रदोषकाळी बसोनी धुनी पुढे मदन दहन होसी. अशा लीला त्या त्रयदेवांच्या प्रत्यही तवठाई. प्रचितीस येता ती अमुच्या हे बाबा साई. ऐसे असता उगीच मन भटकत हे फिरते. आता विनंती हीच तुला बा स्थिर करी त्याते. अधमाधम मी महापातकी शरण तुझ्या पाया. आलो निवारा दास गणूचे त्रिताप गुरुराया. असो घर पापे धुवाया.
जनदाता गंगेच्या ठाया, गंगा लागे संतांचे पाया, निवारावया निज पापे, असो घोर पापे धुवाया. जनदाता गंगेच्या ठाया, गंगा लागे संतांचे पाया, निवारवया निज पापे. सोडुनिया चरणा पवित्रा, न लगे गंगा गोदा यात्रा. भावे परिसा या संत स्तोत्रा, गोड चरित्रा साईंच्या. दैसा गुणाईस भीमरती, तमालास भागीरथी. नामा कबीर, शिंपल्या आत सुदैव प्राप्त झाले. तैसीची हे श्री साईनाथ तरुण 16 वर्षांचे वयात निंबाळतळी शिर्डी गावात प्रथम भक्तार्थ प्रकटले. प्रकटतांची ब्रह्मज्ञानी नाही विषय वासना स्वप्ने, माया त्या गेली लाथे हाणून, मुक्तीचरणी विनटली. जन्म बाबांचा कोण्या देशी, अथवा कोण्या पवित्र वंशी, कोण्या माता पितरांच्या कुशी. हे कोणासी ठावेना, ठावीन कोणा पूर्वावस्था. कोण तो तात व कोण माता, थकले समस्त पुसता पुसता. कोणा न पत्ता लागला, सोडूनी माता पितरा आप्त. गणगोत आणि जातपात, त्यागुणी सकल संसार दात. प्रकटला जनहितार्थ शिर्डीत, शिर्डीसी एक वृद्ध बाई, नाना चौपदाराची आई. कथिती संसार जात, कथिती झाली परमनवलाई. बाबा साई चरिताची, म्हणे आरंभी हे पोर. गोरे गोमडते अतिसुंदर, निंबातळी आसनी स्थिर. प्रथम दुग्गोच्चार झाले, पाहुनी सुंदर बाळरूप. लोकामनी विस्मय अमूप. कोवळ्या वयात खडतर तप, शीत आतप सम साम्य. वय कोवळे नवलस्थिती, ग्रामस्थ सकळ विस्मय पावती. गावींचे लोक येती, दर्शन निर्मिती मुलाच्या. दिवसा नव्हे कोणाची संगती, रात्रीसी नाही कोणाची भीती. आली कोठूनही बालमूर्ती, आश्चर्यचित्ती सकळिका. रूपरेखा अतिगोचरी, पाहता प्रेम दाटे अंतरी. नाही कुणाचे घरी ना दारी, निंबा शेजारी अहर्निश. जो तो करी आश्चर्य थोर, ऐसे कैसे तरी हे पोर. वय कोवळे रूप मनोहर, राही उघड्यावर रात्रंदिन. बाह्यातकारी दिसे पोर, परिकृतीने थोराहून थोर. वैराग्याचा पूर्णावतार, आश्चर्य फार सकळिका. एके दिवशी नवल झाले, खंडोबाचे वारे आले. दोघे चौघे घुमू लागले, पुसू लागले जनप्रश्न. कोणा सभाग्याचे हे पोर, कोठून कैसे हे आले इथवर. देवा खंडोबा तू तरी शोध कर, प्रश्न विचारितात एक. देव म्हणे जा कुदळी आण, दावितो ते जागी खणा. लागले या पोराचा ठिकाणा, कुदळी हाना ये जागी. मग तेथेची त्या गाव कुसाजवळी, त्याच निंब वृक्षाचे तळी. मारिता कुदळीवर कुदळी, विटा ते स्थळी आढळल्या. पुरा होताच विटांचा थर, जात्याची तळी सारिता दूर. दृष्टीस पडले एक भुयार, समया 4 जळती जा. चुने गच्ची ते तळघर, गोमुखी पाठमाळ सुंदर. देव म्हणे 12 वर्षे पोर, वर्षे हा पोर. तप आचरला ये स्थळी. मग जन सर्व आश्चर्य करीती, खोद खोदुनी पोरास पुसती. पोर तो 12 मुलखाचा गमती, कथा भलतीच सांगितली. म्हणे हे माझ्या गुरुचे स्थान, अतिपवित्र हे माझे वतन. आहे तैसेची करा हे जतन, माना मद्वचन एवढे. बाबा झाले ऐसे बोलते, कधी ते झाले श्रवण करीते. बाबा वदले ते वदले भलते, ऐसी ही वळते जीवा का. आश्चर्य वाटे माझेची मज, बाबांविषयी का हा समज. परी तो आता पडला उमज, असेल सहज विनोद हा. बाबा मूळचेची विनोद प्रिय, असेल ही भुयार त्यांचीच आलय. परी गुरूंचे म्हणता काय जाय, महत्त्व काय वेचेची की. असो बाबांच्या आज्ञेवरून, पूर्वीप्रमाणे विटा लावून. भुयार टाकेले बंद करून, निज गुरुस्थान म्हणून ते. जैसा
अश्वत्थ वा औदंबर तैसाची बाबासो बाबांस तो निबंतरूवर प्रीती फार त्या निंबावर अति आदर तयांचा माळसापदी आदी करून जुने शिर्डीचे ग्रामस्थजन बाबांच्या गुरुचे हे समाधीस्थान म्हणून वंदन त्या करीती. तया समाधी सन्निधानी 12 वर्षे मौन धरुनी तपश्चर्या केली बाबांनी प्रसिद्धजनी ही वार्ता. समाधी आणि निंब समेत चौफेर जागा घेऊन विकत साठे साहेब बाबांचे भक्त चौसोपी इमारत उठविती. हीच इमारत हाच वाडा यात्रेकरूंचा मूळ अखाडा. आलिया गेली यांचा राडा एकची गाडा ते स्थानी. बांधिला साठ्यांनी निंबास पार माड्या काढिल्या दक्षिणोत्तर. उत्तरेचा जिना तयार करिता हे भुयार दाखविले. जिन्याखाली दक्षिणाभिमुख कोनाडा एक आहे सुरेख. तेथेची पारावार तया सन्मुख भक्त उद्मुख बैसती. गुरुवार आणि शुक्रवारी सूर्यास्ती सारवुनिया वरी ऊद जाईल जो क्षणभरी देईल श्रीहरी सुखतया. ही अतिशयोक्ती किंवा खरे सांशक होतील श्रोत्यांचे अंतरे. परी ही साईमुखीची अक्षरे श्रवणद्वारे परसिली. नाही माझिया पदरचे विधान शंका न धरा अणुप्रमाण. प्रत्यक्ष ज्यांनी केले हे श्रवण ते आज विद्यमान असती की. पुढे झाला दीक्षितांचा वाडा सोय झाली प्रशस्त बिराडा. अल्पकालात तेथेची पुढा दगडी वाडाही उठला. दीक्षित आधीच पुण्यकीर्ती भावार्थाची ओतीव मूर्ती. आंग्ल भूमीचे यात्रेस जाती तेथ रोवती निजबीज. येथे श्रोते घेतील शंका सोडून मथुरा काशी द्वारका. धर्मबाह्य जी आंग्ल भूमिका परमार्थदायका कैसी पा. श्रोत्यांची शंका ही साहजिक निरसिता ती वाटेल कौतुक. विषयांतर घडेल अल्पक क्षमा सकळीक करतील. काशी प्रयाग बद्री केदार मथुरा वृंदावन द्वारकापूर इत्यादी यात्रा पुण्यनिकर. पदरी पूर्वीच तयांचे शिवाय वडिलांची पुण्याई. धन्य भाग्याची अपूर्वाई. सर्व पूर्वाजितांची भरपाई झाले साई दर्शन. या दर्शनाआधी कारण प्राक्तनींचे पांगुळपण. आंग्लभूमीत असता जाण पाय निसरून जय आले. दिसला जरी कुयोग तरी परिपाके गुरुपुष्य योग. तेणे फळला सदुयोग अल्भभ्य संभोग साईंचा. चांदोरकरांची गाठ पडली साईंची कीर्ती करणी आली. म्हणती पहा दर्शन नवाळी जाईल पांगुळिक तात्काळ. परी हा पायांचा लंगडेपणा दीक्षित न मानित उणेपणा. खरा लंगडेपणा तो मना घालवा म्हणे साईस. त्वचा रुधिर मांस हाडा समुदाय नरदेहाचा सांगाडा. हा क्षणभंगुर संसार गाडा पाय लंगडा राहो की. 1909 सन महिना नोव्हेंबर तारीख 2 दीक्षितांची तय पुण्यवान साई दर्शन आरंभी. मग ते पुढे त्याच वर्षी पुनश्च गेले डिसेंबर मासी शिर्डीस श्रींच्या पुनदर्शनासी व्हावे रहिवासी मन झाले. काढावे 25 शेअर बांधावे 1 पत्र्यांचे छप्पर. यात्रे करून सही सोयीस्कर प्रथम विचार हा स्फुरला. पुढे बांधावा 1 वाडा ऐसा झाला मनाचा धडा. पुढील वर्षीच मुहूर्त मेढा निक्षेप दगडासी पायाच्या. 9 डिसेंबर तो दिन बाबांचे घेतले अनुमोदन. तोची सुमुहूर्त मानून पाया बंधन सारिले. बोलावूनही येणार नव्हे ते दीक्षितांचे बंधूही तेथे. ते दिवशी त्याच मुहूर्ते आलेही होते आधीच.
श्रीयुत दादासाहेब खापर्डे पूर्वीचा आले होते सडे. परवानगी मागता बाबांकडे कोण साकडे तयाला. परी खापड्यांते घरी जावया, दीक्षितांते पाया घालवया. झाल्या या आज्ञा उभया 10 डिसेंबर या दिनी. आणखी या दिवसाची महती चावडीची जी शेजारती, तिची याच दिवसापासून करीती परमभक्ती प्रीतियुक्त. पुढे सन 1911 रामनवमीचा मुहूर्त बरा. साधूनी गृहप्रवेश संस्कारा विधी पुरस्सर सारिले. पुढे श्रीमंत बुट्टींचा इमला इलोट पैका खर्ची घातला. देहही बाबांचा तेथ विसावला. पैका लागला सार्थकी. वाडे झाले 3 आता जेथे पूर्वी एकही नव्हता. आरंभी साठ्यांचे वाड्याची उपयुक्तता फारची समजता झाली. आणि एक या वाड्याची महती आरंभी याच स्थानावरती फुलझाडांची बाग होती. निर्मिली निजहस्ती बाबांनी. बागेची या अल्पकथा पुढील अध्यायी येईल वर्णिता. हेमाड साई चरणी माथा ठेवी श्रोता समवेत. वामन तात्या घडे पुरवित. साई समर्थ पाणी शिंपित. उखर जागी बाग उठवित. पुढे ते गुप्त झाले. पुढे औरंगाबादे पाशी चांद पाटील भेटले त्यासी. लग्नाची या वराडासी आले शिर्डीस मागुते. पुढे देवीदासाची भेट पडली. जानकी दासाची गाठ. गंगागिरांची दुष्टादुष्ट मिळाले त्रिकुट शिर्डीत. मोही दिनी नासवे कुस्ती. तेथुनी मग मशिदी वस्ती. जडली डोळ्या लागी प्रीती. भक्त भोवती मिळाले. या सर्व कथा वार्ताचे कथन होईल पुढील अध्यायी श्रवण. आता हेमाड साईस शरण घालीत लोटांगण अनंत. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सचरित्रे. श्री साई समर्थावतरणम नाम चतुर्ध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथा पर्णमस्तु. शुभम भवतु. आता आपण 4था अध्याय पूर्ण केलेला आहे. 48 पानापासून 54 पानापर्यंत आपण पूर्ण केलेलं आहे. 48 पानापासून 54. मी पुन्हा बोलतो कारण मी विसरतो. आता नेक्स्ट अध्याय आपला अध्याय 5वा असेल. मग आता मी इथे विश्रांती घेतो आणि नेहमीसारखं जसं हॅपीनेस अ स्टेट ऑफ द माइंड, गुड थॉट्स. He is that of merry heart hath a continual feast. The Bible. My creed is this: happiness is the only good. The place to be happy is here. The time to be happy is now. The way to be happy is to make others happy. So, Robert G. Ingersoll. That action is best which procures the greatest happiness for the greatest numbers. Francis Hutcheson. Little drops of water, little grains of sand, make the mighty ocean and the pleasant land. Little deeds of kindness, little words of love, help to make earth happy like the heaven above. Julia A. F. Carney. The creed of a true saint is to make the best of life and to make the most of it. Edwin Hubel Chapin. Look up, laugh loud, talk big, keep the color in your cheek and the fire in your eye. Adorn your person, maintain your health, your beauty and your animal spirits. William Hazlitt. A merry heart maketh a cheerful countenance. Old Testament.
You have succeeded in life when all you really want is only what you really need. Vernon Howard. Know that this truth enough for man to know. Virtue alone is happiness below. Pope. चलो इथे पण मी 20th पानापर्यंत पोहोचलो आहे. 48% 54. ओके. हां, एका मित्राने एक कविता पाठवली. तो बोलला चॅनलवरती बोल. आता त्याचा मेसेज कोणासाठी आहे मला माहिती नाही, पण ती कविता मला आवडली म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करतो. ही कविता नात्यांवरती. तर कवितेचं शीर्षक असं आहे हिंदीमध्ये, रिश्ते. हमने भी देखे हैं चेहरे कहीं, चल पड़े यादों में ठहरे कहीं. इश्क है कुछ ना झुक जाना, एक दिन और है पहरे कहीं. हम अनाड़ी ही रहे वरना, पल थे आए सुनहरे कहीं. हौसले हमारे बुलंद थे वरना, मिटाने पे तुली थी लहरें कहीं. कोई समझाए उस पागल को, रिश्ते खूं से भी है गहरे कहीं. हमने भी देखे हैं चेहरे कहीं, चल पड़े यादों में ठहरे कहीं. बोला श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बजरंग बली. जय श्रीराम. हर हर महादेव. काळजी घ्या सगळ्यांनी. भक्ती करा, मजा करा, हसत राहा.